तालुक्याच्या भोरमधील देगावात पाळीव श्वानावर बिबट्याचा हल्ला। यामध्ये शेतकरी जयानंद काळे हे थोडक्यात बचावले। दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। नाशिकच्या नाणेगावात बिबट्या जेरबंद। 3 वर्षाच्या मादी बिबट्याला जेरबंद केल्याची माहिती। अजूनही 2 बिबटे परिसरात मुक्त संचार करत असल्याची ग्रामस्थांना भीती। संगमनेरच्या काकडवाडीमधील महालक्ष्मी मंदिरात चोरी। 51 तोळे सोन्याचा मुकुट आणि 2 किलो चांदीचे दागिने लंपास। श्वानाच्या मदतीने चोरांचा शोध सुरू। पुण्याच्या रांजण गावात ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम पोलिसांनी पुन्हा मिळवून दिली। 20 लाखांची रक्कम मिळवून देण्यात MIDC पोलिसांच्या सायबर पथकाला यश। कोपरगाव तालुक्यातील कासली शिवारात एका 20 वर्षीय विवाहितेचा मृतदेह वाहत्या पाटात आढळल्याने खळबळ। 6 मार्चला नातेवाईकांची महिला बेपत्ता झाल्याची तक्रार। नांदेडमध्ये गहू काढणीला सुरुवात। दरात अस्थिरता। गव्हाची विक्री करायची की साठवणूक, शेतकरी संभ्रमात। नांदेडच्या हदगाव तालुक्यात हरिण, रानडुक्कर, काळवीट प्राण्यांकडून पिकांचं नुकसान। रात्रंदिवस शेतकऱ्यांना द्यावा लागतोय पहारा। वन विभागानं पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत कर्ज वसुलीसाठी कारवाईचा बडगा। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिगर शेतीचे 1016 कोटींची थकबाकी। 4500 जणांवर वसुलीसाठी जिल्हा बँकेची कारवाई।